कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल KK न्यूज कोकण। म्हसळ्यात गुटखा माफियांचे जाळे सक्रिय। एसटी स्टँड समोरील टपरीवर कारवाई, 50,000चा गुटखा जप्त। राज्य शासनाने गुटखा, सुगंधी तंबाखू आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असतानाही म्हसळा शहरात या बंदीला सर्रास हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर येत आहे। म्हसळा एसटी स्टँड समोरील एका पानटपरीवर करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे 50,000चा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रीतम हरिनाथ धीमर यांच्या पानटपरीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला। संबंधित यंत्रणांनी हा साठा जप्त करत कारवाई केली असून या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपलब्ध नोंदीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र या एका कारवाईमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। शहरात उघडपणे गुटख्याची विक्री सुरू असताना इतका मोठा साठा येथे पोहोचतो कसा? यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे? शहरातील विविध भागांमध्ये सहज उपलब्ध होणारा गुटखा कोण पुरवतो? अशा अनेक प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। गुटखा हा आरोग्यास अत्यंत घातक पदार्थ असून त्याच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात। याच कारणास्तव महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी लागू केली आहे। तरी देखील म्हसळा शहरात गुटख्याचा अवैध व्यापार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही। गुटख्याचा पुरवठा करणारे घाऊक व्यापारी, वाहतूक करणारे आणि या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार यांच्यापर्यंत तपास पोहोचणे आवश्यक आहे। अन्यथा अशा कारवाया केवळ औपचारिकतेपुरत्याच मर्यादित राहतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान पोलीस व संबंधित विभाग या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करणार, तसेच म्हसळ्यातील गुटखा विक्रीच्या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शहरातील तरुण पिढीच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरत आहे। KK न्यूज कोकण म्हसळा प्रतिनिधी। विमल क्यों बेच रहा है इधर? गुटखा बेच रहा है, ठेली लेके क्यों भागता है? विमल बेच रहा है इधर, विमल बेच रहा है। हाँ? ये दुकान है, विमल बेच रहा है। डॉक्टर भी क्या, सरकार क्या करता है उसका ठेली लगाने के लिए? आतिफ भाई ने इधर विमल बेच रहा है, गोगो बेच रहा है, सिल्वर पेपर बेच रहा है और क्या क्या बेचता है? वो गोगो का पैकेट है, ये विमल है। ये हाथ मत लगा, हाथ मत लगा, हाथ मत लगा, हाथ मत लगा, हाथ मत लगा। तू गलत आदमी से पकड़ लिया। विमल बेच रहा है, गोगो बेच रहा है, गांजा बेचेगा। मेरे पूरा ऐसा भूखा है वो, मेरा पूरा विमल बेच रहा है, विमल बेच रहा है, विमल। ये गोगो का पैकेट है इधर, गोगो के पैकेट जो गांजे के लिए यूज होते हैं, गांजे के लिए यूज होते हैं गोगो।